जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जिल्हानिहाय यादी की कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप चालू आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनसुद्धा पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। तर कॅल्क्युलेशन सिस्टीम कशी चालू आहे ते आपण आता बघूया। चला तर मग राज्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली, परंतु अजून काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। तरी काही जिल्ह्यातील शेतकरी अजून या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे। जिल्हानिहाय काय परिस्थिती आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तसेच शेतकऱ्यांना पीक विमा एकतर कसा मिळत आहे या प्रश्नाचे उत्तर घेण्याचा आपण प्रयत्न करू। कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, कोणत्या जिल्ह्यात विमा जमा झालेला आहे, उर्वरित शेतकऱ्यांचा पीक विमा जमा होणार की नाही हे आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, त्यामुळे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असतात। पीक विम्यासाठी यवतमाळ जिल्ह्यापासून सुरुवात झाली आहे। यवतमाळपासून सुरुवात झालेली आहे तसेच हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील सुरुवात झाली, पण कमी प्रमाणात विमा मिळालेला आहे, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत। यवतमाळ, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला असेल त्या शेतकऱ्यांना विमा हा जास्तीचा मिळालेला आहे। वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा हा जास्तीचा आलेला आहे। हिंगोली, बीड, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये देखील वाटप सुरू आहे। अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे आणि या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भेटणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सुट्ट्या, हॉलिडे, मार्च एंडिंग का आलेले होते, त्यामुळे विलंब झालेला आहे। 2,555 कोटी निधी मंजूर झाला आहे। हिंगोली, बीड, संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे मित्रांनो। यानंतर सोलापूर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे। या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे। त्या अडचणी कशामुळे येत आहे ते आपण आता बघूया। शेतकऱ्यांची पॉलिसी ॲपियर होत नाही, या रिजेक्ट होत आहे। या मागच्या वर्षी 1 रुपया भरून बोगस पीक विमा भरला होता, त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पॉलिसी रिजेक्ट होत आहे, म्हणून पीक विमा येत नाही। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये वाटप देखील सुरू नाही। सोलापूरमध्ये कॅल्क्युलेशन चालू करण्यात आलेले नाही। त्या शेजारील जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे। माहितीनुसार 6,000 ते 6,200 रुपये हेक्टर प्रमाणे वाटप सुरू आहे। हा निधी जमा देखील झाला आहे। जळगावमध्ये देखील तसेच झाले आहे। कॅल्क्युलेशन अजून झालेले नाही। तेथील शेतकऱ्यांना पीक विमा येईल पण काही दिवस थांबावे लागणार आहे, कारण की तेथे कॅल्क्युलेशन झालेले नाही। त्यानंतर अहिल्यानगर मध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे। येत्या 2 ते 3 दिवसात विमा वाटप सुरू होणार आहे। हिंगोलीमध्ये कॅल्क्युलेशन होऊन जमा देखील होत आहे। आता परभणीमध्ये देखील जमा झालेला नाही आणि त्यांना जमा झाले त्यांना खूप कमी प्रमाणात मिळालेले आहे, त्यामुळे शेतकरी नाराज आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारामध्ये अजून पीक विमा जमा झाला आहे की नाही याची माहिती आतापर्यंत आपल्याजवळ आलेली नाही, कारण त्या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात पीक विमा हा मंजूर झालेला आहे, तरी त्याची माहिती आतापर्यंत आपल्याजवळ आलेली नाही। त्यानंतर नागपूर, चंद्रपूर असे या पीक विमा ठिकाणी यांचे सुद्धा अपडेट दाखवत नाही, जमा झाले आहे की नाही, काहीतरी रक्कम येत आहे। त्यानंतर अमरावती, अकोला, वर्धा व बाकीचे विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचे अजून कॅल्क्युलेशन नाही, तरी त्यांना येत्या 4 ते 5 दिवसामध्ये विमा हा जमा होऊन जाईल आणि जर शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झालेले असेल तर त्यांना नक्कीच विम्याचे पैसे जमा होणार आहे।
तरी मित्रांनो, जिल्हानिहाय यादी आपण आता पाहिलेली आहे. तरी तुमच्या जिल्ह्याचे नाव यामध्ये नसेल किंवा तुम्हाला पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची अपडेट आल्यानंतर मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअरसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा. शेअर नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.